अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। गवराळा येथील वरद विनायक परिसरात टवाळखोरीला टवाळखोरांच्या गांजा, दारू, सेवन, बाईक, स्टंटबाजी व अश्लील कृत्याने भाविक हैराण। नगर परिषद भद्रावती क्षेत्रातील गवराळा येथील वरद विनायक मंदिर हे गणेश भक्तांचे अढळ श्रद्धास्थान आहे। अनेक भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने आवर्जून या निसर्गरम्य परिसरात येत असतात। भद्रावती नगर परिषदेने मंदिर नजीक सुंदर बगीचा निर्मिती केली, खरी मात्र अयोग्य नियोजनामुळे येथील जिम साहित्याची धूळधाण झाली आहे। तद्वतच बगीच्यातील व पार्किंग परिसरातील लाईट्स बंद असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे। अंधाराचा फायदा घेऊन अनेक समाजविघातक टवाळखोर या परिसरात बियर, दारू, गांजा सेवन करून शांततेचा भंग करीत असल्याचे दिसून येत आहे। याबाबत स्थानिक पत्रकारांनी पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांना तक्रार दिली असता निवेदनाची तात्काळ दखल घेत ठाणेदारांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत पावले उचलली, खरी मात्र यात नियमितता नसल्याने परिसरातील टवाळखोर निर्घावले आहेत। विशेषतः प्रेमी युगल, गांजा, दारू सेवन करणारे टवाळखोर नीरव शांततेचा भंग करीत असल्याचे बोलके चित्र या परिसरात दिसून येत आहे। स्थानिक नगर परिषदेच्या विद्युत विभागाने पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, तसेच पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी त्रस्त भाविक, पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। अपडेट इंडियाने प्रत्यक्ष आढावा घेऊन पाहणी केली असता सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा अक्षरशः सडा पडल्याचे विदारक दृश्य दिसून आले। तद्वतच नजीकच्या आसना तलावात विसर्जन न झालेल्या देवी देवतेच्या मूर्तींचा खच धार्मिक श्रद्धेला ठेस पोहोचविणारा असल्याचा प्रत्यय आला। जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्यावर कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीतर्फे आयोजित स्वच्छता अभियानातून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला। याप्रसंगी प्रभागाचे नगरसेवक राजेश बदखल यांनी धार्मिक स्थळावरील विटंबना व टवाळखोरांचा उच्छाद यावर संबंधित प्रशासनाने अंकुश ठेवण्याचे आवाहन केले। प्रतिनिधी लिमेश माळुसमारे। दर रविवारी आम्ही आमच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवित असतो। आज आम्ही भद्रावतीकरांचं एक श्रद्धास्थान असलेलं गणपती मंदिर परिसर आणि त्याच्या लगेच असलेलं तलाव आणि हा लगेचचा नगर परिषदेने विकसित केलेला बगीचा, यामध्ये आज आम्ही अभियान राबवलं होतं। यामध्ये आपण बघून राहिले हे समोर जो हा अवैध धंद्यांचा किंवा अपप्रवृत्तीचा या भरकटलेली आपली युवा पिढी यांचा हा कारनामा आपल्या समोर आलेला आहे। इथे या बगीच्यामध्ये लाईटची व्यवस्था नसल्यामुळे इथे आजची युवा पिढी ही फार भरकटलेली आहे। संध्याकाळी या परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन इतर नशेखोर, गांजा पिणारे, सिगरेट पिणारे आणि प्रेमी युगल, दारू पिणारे इथे येऊन हा परिसर किती अस्वच्छ करून ठेवला आहे हे आपल्या निदर्शनास येऊन राहिलं आहे। रोज संध्याकाळी इथे गाड्या घेऊन लोक, मुलं येतात, डीजे लावतात आणि नंगानाच करतात। याकडे प्रशासनाचं, पोलीस प्रशासनाचं, नगर प्रशासनाचं तसेच या भद्र जनतेतील समाजाचं सुद्धा दुर्लक्ष आहे। कारण हे जे आज आपली युवा पिढी इथं आली आहे ही तुमच्या आमच्या कोणीतरी मुलं आहेत। याचप्रमाणे जसं प्रशासनाचं लक्ष असायला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या पाल्यावर त्यांच्या आईवडिलांचं पण निरीक्षण असायला पाहिजे। त्यांनी त्याच्यावर तसे संस्कार द्यायला पाहिजेत। आज आपल्या समाजाचं विद्रूप रूप आज आपल्याला पाहायला मिळून राहिलं आहे। तरी गाडगे महाराज स्वच्छता अभियान समितीतर्फे आम्ही सर्व भद्रावतीवासियांना आवाहन करतो की आपल्या मुलावर, आपल्या येणाऱ्या युवा पिढीवर एक चांगले संस्कार घडवा आणि आपला मुलगा काय करतो याच्याकडे थोडं लक्ष देण्याची आज खरंच गरज आहे।